आधी एक एक दोन दोन हजार प्रॉफिट घ्यायचो आणि लगेच हम्म, मला 10, 15, 20 हजार असे मोमेंटम मिळून गेले सर. क्या बात है आणि सर. 3 ट्रेड मधलं टोटल माझं 40-50 हजार आहे प्रॉफिट. वाह. आणि एवढ्यामध्ये माझे हम्म. 98,000 प्रॉफिट मागच्या महिन्यामध्ये झाले सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे, थ्रू आउट द इयर आपली एक सिरीज चालू असते, सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या सक्सेसफुल ट्रेडर मीट मध्ये आज आपल्या सोबत आहेत शरद सर. शरद सर, मी तुम्हाला वेलकम करतो. सांगा आपल्याबद्दल. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद सर. तर ओके. माझे नाव मी शरद भालतडक. येस. ऍक्च्युली मी सेल्स टीम मध्ये मतलब सेल्स प्रमोशन म्हणून काम करतो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. मला दिवसभरात टाइम खूप कमी राहतो, पण एकदा असंच लक्षात आलं, एक व्हिडिओ पाहिला आणि तो एक रील पाहिली होती. तेव्हा असं वाटलं की या रील मध्ये काहीतरी विशेष आहे. असं चेक राईट. करायचं सुद्धा काम नाही पडलं. ज्यावेळेस आपण कोणती गोष्ट करतो क्रॉस चेक करतो आपण. आणि बरोबर. स्टॉक मार्केट म्हटलं म्हणजे खूप लोकांना अनुभव आहे, फ्रॉड वगैरे भरपूर होतात. बरोबर. तर शिवम सरांसोबत बोलणं झालं. ऍक्च्युली माझ्या मिसेसला मला क्लासेस करायचे होते आधी. तिचं जर ओके. करून झालं तर तिला त्या गोष्टीचं नॉलेज येईल आणि त्याच्यानंतर मी ही गोष्ट करायसाठी एकदम फ्री होऊन जाईल, कारण की ती मला वेळ देऊ शकते, माझ्या मुलाबाळांना बघू शकते. तर ओके. शिवम सरांसोबत या विषयावर बोललो. तर हम्म. सरांनी, मी घरी गेल्यानंतर सरांनी तिच्यासोबत मिसेस सोबत बोलले आणि पूर्ण मिसेसला पूर्ण डिटेल दिली, कसं आहे काय कसं असते. ओके. आणि लगेच तुमचा जो आधी व्हिडिओ बघावा लागते आणि नंतर जॉईन हम्म. करायचे, तो व्हिडिओ सुद्धा बघितला नाही आम्ही वेबिनारचा. ओके. डायरेक्ट जॉईन करून टाकला. क्या बात आणि है. एम त्याची कंप्लीट झाली. हम्म. रिपीट बॅचला मी बसलो एम1च्या. वाह. त्यातूनच अशी एक जर्नी स्टार्ट झाली की राईट. काहीतरी चांगल्या गोष्टीचा निर्णय घेतला आणि लगेच एकदम फास्ट मध्ये चालू होऊन गेलं. क्या बात है सर. क्या बात है सर. क्या बात. मग आता हे कसं नंतर मॅनेज करता सांगा ना. तुमचं हे बिझी शेड्यूल आणि ट्रेडिंग कसं मॅनेज करता. ऍक्च्युली सर, मी ट्रेडिंगचं डिसेंबर महिन्यामध्ये स्टार्ट करणार होतो. फक्त मला ओके. बाय सेलची प्रॅक्टिस करायची होती म्हणून मी स्टार्ट केलं होतं. पण ओके. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे एक 20-25 हजार रुपये थोडे एक्स्ट्रा होते, काही दिवसापूर्वी कामापुरते बरोबर. होते. नंतर मला त्याचं हम्म. काम होतं. हम्म. त्यातूनच ऑप्शन मध्ये आपले जे RSI स्ट्रॅटेजी आणि ज्या तुम्ही शिकवलेल्या आहे, ज्या मला राईट. परफेक्ट समजले आहे, मी बॅक टेस्टिंग बरोबर. सुद्धा करून पाहिलंय. हम्म. फक्त एंट्री मिळाली तरच एंट्री घ्यायची, अशा ठिकाणी मी यूज केली. आणि सर ऍक्च्युली परफेक्ट. त्याच्यात मला जवळपास 30,000 ते 40,000 रुपये प्रॉफिट आला. थोडा थोडा आला सर, म्हणजे मी प्रॉफिट मला राईट. जास्त घेता पण नव्हतं येत. फक्त ओके. पहिल्यांदा बघून की एवढे पैसे अचानक येत आहे आपल्याकडे, एवढा आनंद व्हायचा. तर नंतर मग आता जो आपला रॅली बुलिश रॅली जे आपले आहे, त्याच्यामध्ये अशा 1-2 कॅन्डल मला मिळाले 1-2 ट्रेड मध्ये. राईट. आणि सर राईट. आधी एक एक दोन दोन हजार प्रॉफिट घ्यायचो आणि लगेच हम्म. मला 10, 15, 20 हजार असे मोमेंटम मिळून गेले सर. क्या बात आणि है सर. 3 ट्रेड मधलं टोटल माझं 40-50 हजार आहे प्रॉफिट. वाह. आणि 30-40 हजार म्हणजे छोटे छोटे प्रॉफिट आहे. असं कंटिन्यू मी एका महिन्यामध्ये जवळपास 10-12 ट्रेड, एवढ्यामध्ये माझे हम्म. 98,000 प्रॉफिट मागच्या महिन्यामध्ये झाले. वाव. क्या बात आहे सर. एका महिन्यामध्ये 98,000 रुपीज प्रॉफिट झाला असं म्हणायचंय तुम्हाला. हो सर. आणि सर एक गोष्ट अशी झाली, मला एक 50,000 रुपयाचं असं इम्पॉर्टंट काम होतं. ते काम थोडं पोस्टपोन केलं होतं, पण मी लगेच 50,000 विड्रॉल केले. माझं ते काम वाव. होऊन गेलं. क्या बात आणि है. उरलेले पैसे सुद्धा मी विड्रॉल केले. त्याचं मला एक काम असं करायचं आहे. ऍक्च्युली मी दरवर्षी माझ्या दोन्ही मुलांचा बर्थडे 1 जानेवारीला येतो. वाह. दरवर्षी मी मूक विद्यालय वृद्धाश्रम इथं सेलिब्रेट करत असतो. जवळपास क्या सहा बात है. सात वर्ष झाले मी क्या बात घरी है. बर्थडे वगैरे सेलिब्रेट करत नाही. तर ती राईट. अमाऊंट मला आणखी माझ्याकडे काही जमा होतील, अशी जेवढी मॅक्झिमम होईल तेवढ्या अमाऊंट मध्ये मला अशाच ठिकाणी सेलिब्रेट करायचं आहे दोन्ही मुलांचा बर्थडे. वाव. क्या बात आहे सर. एकदम परफेक्ट एक्झाम्पल ऑफ कॉन्ट्रीब्युशन जे आपण शिकतो आपल्या सेशन्स मध्ये की कॉन्ट्रीब्युशन करायला शिका. खूप भारी सर. आपल्या स्वतःच्या मुलांचा वाढदिवस वृद्धाश्रमात किंवा अशा ठिकाणी करायचं, गरजू ठिकाणी, खूप छान कॉन्सेप्ट आहे. आणि त्याच्यामुळेच तुम्ही इथे पोहोचलाय सर. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. खूप भारी. त्या खूप गोष्टीला भारी सर. खूप खूप सॅटिस्फॅक्शन होते सर. खूप चांगलं वाटते. आणि बाकी जे आपण काम करतो ते काम पण राईट. आपलं चांगल्या प्रकारे होत राहते, कोणत्याच अडचणी येत नाही सर. ह्या जर येस. गोष्टी केल्या तर सर्वांनीच करायला पाहिजे सर. आणि 100%. विशेष म्हटलं म्हणजे जे आपली टीम आहे सर, हम्म. असं कधी कधी वाटतं की आपल्याला आधी स्वप्न पडलेलं आहे सर, ते हम्म. स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या होत आहेत. अरे तसेच लोक बापरे. मिळाले, तुम्ही मिळाले, शिवम सर,
सत्यन सर, धनराज सर, कुलदीप सर यांचं पण खूप मला जास्त त्यांच्यासोबत काम पडलं नाही. कारण की सर बस. तुम्ही अशा प्रकारे शिकवतात की लक्ष जर व्यवस्थित दिलं तर Right. रिपीट विचारायचंच काम नाही. पण कधी कधी आम्हाला तुमच्यासोबत बोलावं वाटते म्हणून थोडं विचारा सुद्धा लागते सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू यार. ते पहिला प्रॉफिट आणि आत्ताचं प्रॉफिट किती फरक आहे? कुठे पोहोचला? पहिला प्रॉफिट होता 5-10 रुपये होता. राईट. नंतर तो 100-200 रुपये होत गेला. आणि ऍक्च्युअली मी मॅक्झिमम मला इक्विटी मध्येच करायचं होतं. पण मी ऑप्शनचं फक्त जसं धनराज सर आणि ते सर सांगत होते तुम्ही थोडं करत राहा म्हणे. तुम्ही जर सगळं शिकसाल आणि करसाल नाही तर तुम्हाला या गोष्टी समजतील नाही म्हणे. बरोबर. फक्त एंट्री घ्यायची एक्झिट व्हायचं असं करत होतो. आणि नंतर जे स्ट्रॅटेजी लक्षात आली जसं RSI चे सेशन व्हायचे सेशन तर मी जास्त लाईव्ह सेशन अटेंड नाही करू शकलो. पण त्या RSI च्या स्ट्रॅटेजीवरती जशी आपल्याला एंट्री मिळाली तशी एंट्री घ्यायची. आणि त्यात 1-2 वेळा मला बुलिश मोमेंटम चांगले मिळाले. तर मी 1 लॉटवर 2 लॉटवर केलं. एकदा 3 लॉटवर मला 34,000 एकदा वाव. 18,000 25,000 असे 2-3 ट्रेड मध्ये तर खूपच चांगले मिळाले सर. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे जास्त केलं पण नाही. आणि सरांनी सांगितलं होतं मला मेसेज केला होता रिस्क रिवॉर्ड रिस्क रिवॉर्ड. खूप इम्पॉर्टंट आहे. नाईस नाईस. तर व्यवस्थित जर एक्झॅक्टली. केलं सर आपण तर खूप छान प्रकारे. कारण की मला इव्हनिंगला क्लास जॉईन करायसाठी मी घरून वर्किंग वरती लवकर निघायचो. माझा राईट. क्लास मिस नाही झाला पाहिजे. कारण की इथून परफेक्ट. पुढे मला 8-10 दिवस मी क्लास जॉईन नाही करू शकणार. मी थोडं बरोबर. कंपनी पण ते मला ट्रिप मिळालेली आहे फॉरेन ट्रिप. क्या बात है. वा. आणि त्या ट्रिप मध्ये सुद्धा माझ्याकडे असले थोडे पैसे मी युज करणार आहेत माझ्या खर्चासाठी. मी क्या या बात है. गोष्टीला खूप लकी मानतो सर मी तुम्ही मला मिळाले. अरे थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. एक नवीन व्यक्ती तुमच्यासारखा जो काम आणि कामासोबत साईड हासल करण्याचा विचार करतोय, ट्रेडिंग मध्ये येण्याचा विचार करतोय, त्याला काय सल्ला द्याल सर? तर मी एकच सल्ला देईल की जर प्रोफॅट सारखी टीम जर मिळाली तर डोळे बंद करून विश्वास ठेवून आणि जास्त पैसे पण लागत नाही सर. हे लोक एवढे सारे पैसे घेतात. आता तुम्ही सांगितल्यानंतर मी याचा व्हिडिओ बघितले. कोण्या राईट. कोर्सचे किती चार्जेस आहे मला आधी काही आयडिया नव्हती किती चार्जेस असतात म्हणून. राईट. तर एकदम डोळे लावून विश्वास ठेवून एंट्री करायला पाहिजे. आणि जेवढं लेट करसाल तेवढाच तो टाइम निघून जाईल. कारण की टाइम खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या गोष्टीमुळे जर प्रॉपर जर नॉलेज घेऊन जसं सांगितलं तसंच जर केलं तर 200% सांगतो सर साईड इन्कम इझिली जनरेट होऊ शकतो सर. क्या बात, क्या बात. असंच करत चला सर. रिस्क रिवॉर्ड फॉलो करा आणि असेच कॉन्ट्रीब्युशन जे तुम्ही करताय ते थांबू नका. ते कॉन्ट्रीब्युशन करत चला आणि तुमच्या या येणाऱ्या रोजच्या प्रॉफिटवरती आणखीन एक शून्य वाढो. अशीच आमची संपूर्ण टीम शुभेच्छा देते तुम्हाला. खूप मजा आली सर ऐकून आणि तुमची जर्नी खरंच इन्स्पायरिंग असेल दुसऱ्या लोकांसाठी की जर आपल्या वाईफसाठी कोणीतरी ठरवलं आणि ती जर्नी ट्रान्सफॉर्म झाली स्वतःच्या ट्रेडिंगसाठी, ही जर्नी ऐकण्यासारखी असेल. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. तर हे होते आपले सक्सेसफुल ट्रेडर ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एज्युकेशन घेऊन एक सक्सेसफुल ट्रेडर झाले. अशा स्टॉक मार्केटशी रिलेटेड कॉन्टेंटसाठी तुम्ही आपला चॅनल जाऊन चेक करू शकता जिथे तुम्हाला बेसिकचं नॉलेज मिळेल, स्टॉक मार्केट बद्दल अधिक माहिती मिळेल. आणि स्टे ट्यून अशाच सक्सेसफुल ट्रेडरच्या अजून इंटरव्ह्यू घेऊन येतोय मी लवकरच. थँक्यू सो मच.